कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल सेवा मांगल्याचे मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान अंतर्यामी खाली वरती मागे पुढती ऊर्मी अंतर्यामी खाली वरती मागे पुढती ऊर्मी प्रेम सागरा तुझ्या खेळती प्रेम सागरा तुझ्या खेळती मीनतयातले आम्ही मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन म्हणण्यामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजच्या म्हणण्याचा विषय आहे वाळवंटातील झरा. आजच्या म्हणण्यासाठीचा शास्त्रभाग आहे यशायाचा 61वा अध्याय. आजचे विशेष वचन आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. प्रकटीकरण 3 अध्याय 6 वचन. माझ्या प्रिय मुला, माझे लोक जेव्हा लांब चेहरा करून फिरताना मी पाहतो तेव्हा मी खिन्न होतो. तुमचे या भूतलावरचे जीवन काळजीविरहित असणार नाही, परंतु अशा अवस्थेवर मात करून जीवन जगण्यास तुम्ही शिकले पाहिजे. योहान 16 अध्याय 33 वचन. मी आनंदाची नदी आहे. मी स्वर्गीय सिंहासनापासून निघून भूतलावरील मंडळीमधून वाहत राहते. माझ्या पाण्यात स्नान करा. काठावरची झाडे आहेत त्याखाली बसा. तुमच्या जखमा बऱ्या होतील. स्तोत्र 46 अध्याय 4 व 5 वचन. मी स्वर्गीय वारा आहे. माझ्या झुळकेचा आनंद घ्या. तुमचा जडपणा नाहीसा होईल. मी आनंददायी तेल आहे. ते तुमच्या मस्तकावर लावा. तुम्ही तणावमुक्त व्हाल. मी तुमचा शोक नाहीसा करून तुम्हास नृत्य कराव्यास लावेन. जेव्हा समस्यांचा डोंगर वाढू लागतो आणि यातना वाढू लागतात तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही. मी तुमच्या समवेत आहे. एवढेच नव्हे तर तुम्हामध्येच आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 14 अध्याय 17 वचन. तुमच्या यातना मी तुमच्यापेक्षा अधिक समजू शकतो, कारण माझे वस्तिस्थान तुम्हामध्ये आहे व मजपासून कोणतीही गोष्ट लपून राहू शकत नाही. मी तुम्हाबरोबर दुःख सहन करतो. यशया याचा 63 अध्याय 9 वचन. मी तुझा सदुदितचा सांत्वनदाता आहे. मी तुझ्या अशक्त हातात व दुर्बळ गुडघ्यात शक्ती भरीन. मजवर विसंबून राहा. माझ्या मुला, मजवर विसंबून राहा. मी तुझ्या भग्न हृदयास मलमपट्टी करीन. शोकाऐवजी तुला आनंदित करीन आणि खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र देईन. यशयाचा 63 अध्याय 1 ते 3 वचन. खाणे-पिणे व इतर भौतिक सुखे जास्त काळ टिकून राहत नाहीत, तर माझ्यामध्ये आनंद करा, कारण देवाचे राज्य यामध्ये आहे. रोम 14 अध्याय 17 वचन. येशूमध्ये जो खरा आनंद व शांती आहे ते मी तुम्हास देतो. जग ते तुम्हास देऊ शकत नाही, समजू शकत नाही किंवा तुम्हापासून काढून घेऊ शकत नाही. योहानाचा 14 अध्याय 26 व 27 वचन. काही वेळा तुम्हास एकाकी व पोरके असल्यासारखे वाटेल. मी तुम्हास सोडले आहे असे वाटून तुम्हास आश्चर्य वाटेल. माझ्या प्रिय मुला, हे लक्षात घे की माझ्या लहरीप्रमाणे
किंवा तुझ्या स्थितीवर मी स्वर्ग व पृथ्वी यामध्ये एरझाऱ्या मारीत नाही. तुला वाटो न वाटो मी सदोदित तुझ्याबरोबर आहे. योहान 14:16. जर प्रत्येक वेळी तू मला निराश केलेस तर मला तुझ्या अंतःकरणातून निघून जावे लागेल. मी पृथ्वीवरील कोणत्याही संतगणाच्या अंतःकरणात वस्ती करू शकत नाही. स्तोत्र 51:11. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 आमच्या सेनाधीश प्रभू परमेश्वर देवपा, या सकाळच्या समय देवपा, या सुंदरशा मन्नामध्ये देवपा तू आमच्याशी बोललास, तू आम्हाला मार्गदर्शन केलंस, याबद्दल मी तुझा मनापासून आभार मानतो देवपा. देवपा जे आज वचन देवपा तू आम्हाला शिकवलायस देवपा, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये देवपा आम्हाला कृती करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. तुझी दया तुझी कृपा पुरव अशी मी तुला प्रार्थना विनंती करतो. ह्यांची प्रार्थना येशूच्या नावात केली नाईक. आमीन.